नमस्कार, तू हे रे माझा मितवा या सिरियलमध्ये आपण पाहत आहोत. ईश्वरीचा जो प्लॅन होता तो सक्सेस झाला. ईश्वरी खराब झालेली मिठाई घेऊन पुढे जाते आणि तिच्या ताईला सांगते, तू चांगली मिठाई घेऊन ऑफिसला पोच. नक्की आपला कोणतरी पाठलाग करत असेल तर तो माझ्या मिठाईला खराब करण्याचा प्रयत्न करेल, जी ऑलरेडी खराब असेल. ठरल्याप्रमाणे तसंच घडलं. तिने जे विचार केला तसंच झालं. त्या गुंडांनी तिला किडनॅप केलेलं असतं. मोबाईल त्यांच्याकडे असतो. आता बाहेर पडण्यासाठी ती नवीन युक्ती काढते. तिकडे कचरा फेकते आणि त्या लोकांना वाटतं की ईश्वरी पळाली. मग ती पटकन मोबाईल हातात घ्यायला इकडे धाव घेते. तितक्यात तिथे ते गुंड तिला पकडतात आणि तिला कुठेही जाऊ देणार नाही म्हणून धमकवू लागतात. ती त्यांच्यासमोर गयावया करू लागते, हात जोडू लागते, मला जाऊ द्या, तुमची माझ्याशी काय दुश्मनी आहे, प्लीज मला जाऊ द्या, वाचवा वाचवा म्हणत ती दार ठोठावू लागते. पण कोणीही तिच्या मदतीला येणार नाही असं ते गुंड तिला सांगतात. आणि तिने मोबाईल ऑन करून लास्ट लोकेशन सांगितल्यानंतर तिथे अर्णव पोचलेला असतो. ठिकाण तर सगळं गोडाऊनसारखेच दिसत आहे. नक्कीच इथे कुठेतरी ईश्वरी अडकली असेल संकटात, म्हणून तो तिला शोधू लागतो. आणि इकडे ती सगळ्यांसमोर गयावया करत असताना तिथे अर्णव येतो. अर्णव तिला वाचवतो आणि ते गुंड मग त्याला धमकवू लागतात, तू बऱ्या बोलाने इथून जा, नाही तर तुझंही काही खरं नाही. तेव्हा तो त्या सगळ्या गुंडांना चोप देऊ लागतो. गुंडांसमोर तो इतका त्यांना मारू लागतो की त्यांचं काहीच चालेनासं होतं. अक्षरशः त्याचा गळा दाबून धरतो. आणि तेव्हा ईश्वरी त्याला सांगते, त्या गुंडाला सोड, तू पोलिसांना घेऊन यायला हवं होतं, तू एकटाच का आलास, माझं आणि तुझं नातं तरी काय. त्यावेळेला तो म्हणतो, मी फक्त तुला वाचवायला आलो. तेव्हा ती म्हणते, तुमची मिठाई मी ऑफिसमध्ये पोचवली ना, मग इथे मला एकटेच का वाचवायला हिरोगिरी करायला आलात, आणि यायचंच होतं तर पोलिसांना घेऊन यायचं ना, आपलं काय नातं आहे. त्यावेळेला तो काहीच बोलत नाही आणि मग ती सगळं सामान उचलून पटपट आपण इथनं बाहेर पडूया असं म्हणत त्याला ती कोड देते आणि पुढे जाते. तेव्हा तो सांगतो, आपलं नातं काय आहे सांगू तुला, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझं आहे का माझ्यावरती, असा प्रश्न त्याने थेट आता ईश्वरीला विचारलेला असतो. आता ईश्वरी त्या प्रश्नाला नकार देते आणि या सगळ्यातनं स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार ते पाहायला आपल्याला सगळ्यांनाच आवडणार. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.